संतोष दिवेकर। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। जो इंसान झुक सकता है वो सारी दुनिया को भी झुका सकता है। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। साऱ्या जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा। ज्याची होती रे वाघाची खाल, छाती कणखर निर्भीरणार, तलवार गेली त्यांनी हातात गिर, एकठाच लढला छाती ठोकून, एकठाच लढला छाती ठोकून। मित्रांनो, तुम्हाला माझ्या हा गाणे नक्कीच कळले असेल। मला काय सांगायचंय, आज जयंती आहे ज्यावरून एकमेव व्यक्तीची 125 देशातील लोक ही जयंती साजरी करत आहे। त्या विश्वरत्नाची वर्गाच्या बाहेरून शिक्षण घेतले, ज्यांनी या देशाला मान संविधान दिले, ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधले, त्याच महामानवाची क्रांतिकारी जयंती, क्रांतिकारी जयंती। तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा जन्म मध्य प्रदेशी महू या गावी झाला। 14 एप्रिल 1891 साली झाला। त्यांच्या आईचं नाव भीमा व वडिलांचं नाव रामजी होतं। काही वर्षापूर्वी कोलंबिया विद्यापीठामध्ये 40 विद्यार्थी शिकत होते। त्यांच्यामध्ये पहिले आलेला विद्यार्थी कोण? त्याला वर्गात यायची आज्ञा नव्हती। वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। ते पहिले क्रमांकावर होते आणि त्यांना श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले। परिस्थितीच माणसाला बिघडवेन आणि परिस्थितीच माणसाला घडवेन। माणसाच परिस्थिती बनवितो, माणसाच परिस्थिती घडवितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील ते सुभेदार होते, पण ते ड्युटी करत होते, पण ते उच्च जातीच्या लोकांना मान्य नव्हते, म्हणून त्यांना ड्युटी करून द्यायची नव्हती, म्हणून त्यांना ड्युटीवरून काढून टाकले। तर ते उच्च जातीच्या लोकांना मान्य असत होते, ते काळात करोडपती झाले असते। एखाद्या सोन्या विटाचं घर बांधलं असतं, एखाद्या सोन्या विटाचं घर बांधलं असतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पुस्तक आणून देश असेल तर त्यांच्याकडे पैसेच नव्हते, तर ते घरात उपाशी राहायचे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे पुस्तक आणून द्यायचे। 10 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे पुस्तक वाचले असेल 165 पेज नंबर वाचता, एखादा पॅरेग्राफ काम करू बघू, ते बरोबरच सांगायचे। तिसऱ्या पॅरेग्राफ मधल्या 4थ्या वाक्याचा उत्तर काय ते बरोबर सांगायचे। तर गुरुजी म्हणायचे हीच तर आहे बुद्धिमत्ता। मग पोरं हसायचे आणि पोरं म्हणायचे गुरुजी, जेव्हा भीमा थोडी जास्त बुद्धी दिली असेल तर त्याला काय झालं? गुरुजी म्हणायचे मूर्खांनो, तुम्हाला तर तेवढी बी नाही, आपल्या तर थोडी बी नाही, म्हणून आपण त्याच्यासारखा विचार ठेवला जगात भरपूर यश मिळू शकतो। पोरांनो, नाचून मोठे होऊ नका, तर पुस्तक वाचून मोठे व्हा। पोरांनो, नाचून मोठे होऊ नका, तर पुस्तक वाचून मोठे व्हा। अगर तुमच्याकडे खरोखरच ज्ञान असेल तर प्रामाणिकपणाने हात पुढे करा, प्रामाणिकपणाने हात पुढे करा, नाहीतर नका करू। आणि आपल्या लेकराचे एका हातात पुस्तक द्या, एका हातात भाकर द्या। भाकर आपल्याला जगेल तर पुस्तक आपल्याला जगण्याची कला शिकवेल, तर पुस्तक आपल्याला जगण्याची कला शिकवेल। सागराचं पाणी कधी आटणार नाही, माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही, माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही। आणि भीम जयंती नाद कधी सुटणार नाही, भीम जयंती नाद कधी सुटणार नाही। बाटली बैल गाडी कालांच्या स्पर्शाने, मी तटाय कोट घालू